हिवाळी अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस आहे। अधिवेशन संपायला आता केवळ 2च दिवस शिल्लक आहेत। मात्र तरी सुद्धा झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहाराचा मुद्दा विधिमंडळामध्ये का मांडला गेला नाही असा सवाल आता उपस्थित केला जातोय, असा प्रश्न विचारला जातोय। या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला नसल्यासंदर्भात हायकोर्टानं सवाल केला। मात्र असं असताना सुद्धा विरोधकांचं या प्रकरणावर मौन आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात विरोधकांचं तेरे भी चूप मेरी भी चूप असं धोरण आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय। पार्थ पवार यांना विरोधकांचा सुद्धा सॉफ्ट कॉर्नर आहे का असा प्रश्न विचारला जातोय आणि त्यामुळे पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण दडपलं जाणार का असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडे। कपिल, आता फक्त 2 दिवस राहिलेले आहेत। अशी अपेक्षा होती की झी 24 तासनं उघड केलेलं पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण हे विरोधक तिथे विधिमंडळामध्ये लावून धरतील, पण तसं दिसत नाहीये। उलट विरोधकांनी मौन बाळगलंय। नक्कीच आज हिवाळी अधिवेशनाचा 5वा दिवस आहे आणि खरं तर बघायला गेलं तर 2च दिवस हे अधिवेशन संपायला राहिलेले आहे। असं असताना देखील विरोधक ह्या मुद्द्यावरती म्हणजे पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण जे आपण जी मीडियाने बाहेर काढलं आहे त्या मुद्द्यावरती कुठेही आक्रमक होताना दिसत नाहीये। त्याची आक्रमकता कुठेतरी शील झालेली दिसते। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजितदादांचं नाव आल्यामुळे सर्वच जे विरोधक आहेत हे बॅकफूटला गेलेत का? सर्व विरोधकांची तेरी भी चूप मेरी भी चूप असं झालंय का? किंवा मग ते पार्थ पवारला सॉफ्ट कॉर्नर करतात का? असे अनेक प्रश्न आता इथे उपस्थित होत आहेत। विरोधक येत आहेत, अनेक गोष्टी बोलतात, परंतु जो मुद्दा पहिल्या दिवसापासून गाजला पाहिजे होता त्या मुद्द्याकडे मात्र कानाडोळा केला जातोय। आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अजितदादा आहे का असं एक चर्चा आता ह्या पूर्ण परिसरात सुरू झालेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोर्टाने यावर फटकारलेलं आहे। स्वतः कोर्टाने म्हटलेलं आहे का पार्थ पवार यांचं नाव या केसमध्ये का नाहीये, त्यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही असं कोर्टाने म्हटलं आहे। तरीही विरोधक मात्र शांत आहेत। विरोधकांनी खरं तर ही कोर्टाची बाजू पकडून आक्रमकता दाखवली होती सभागृहात, परंतु कुठेतरी विरोधक हे त्यांची आक्रमकता आहे ती कुठेतरी कमी पडते। खरं तर पार्थ पवारचं नाव समोर येते आणि पार्थ पवार हे अजित पवारांचे चिरंजीव आहेत आणि अजित पवार हे खूप मोठं नाव समजलं जाते। त्यामुळे अजित पवारांच्या भीतीपोटी विरोधक कुठेतरी गप्प बसलेत का, विरोधक बॅकफूटला आलेत का असा एक प्रश्न निर्माण होतोय। आणि खरं तर ह्या पूर्ण अधिवेशनामध्ये जेव्हा आम्ही अनेक वेळा विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले असताना विरोधक सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवतो का आम्ही प्रश्न उपस्थित करतो, पण सत्ताधारी मात्र याची काळजी घेत नाहीये किंवा सत्ताधारी याच्यावरती गंभीर नाहीये असं सुरू आहे। त्यामुळे विरोधक कुठेतरी त्याची आक्रमकता आहे ही कुठेतरी कमी झालेली आहे आणि तेरी भी चूप मेरी भी चूप असं काहीतरी घडतंय, असं काहीतरी शिस्तंय या सभागृहात असंच दिसतंय। अगदी त्यामुळे आता उरलेल्या 2 दिवसात तरी हा मुद्दा मांडला जातो का याकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद तुर्तास दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।